नमस्कार. आज आपण आपल्या पेपर 1 मधल्या पुढच्या घटकाला सुरुवात करूया. आज आपण पाहणार आहोत पुढचा घटक. त्यामध्ये स्क्रीन दिसती ना माझी? एक जण सांगा माईक ऑन करून. व्यक्तिभेद. बालमानसशास्त्रातल्या पहिल्या पेपरमधल्या व्यक्तिभेद या घटकाला आज आपण चर्चा करणार आहोत. तर व्यक्तिभेद या घटकाविषयी चर्चा करत असताना त्यातील पहिला मुद्दा आहे संकल्पना. तर व्यक्तिभेदची संकल्पना अगोदर आपण समजून घेऊया की काय नेमकी व्यक्तिभेद बद्दल आपण बोलू शकतो किंवा माहिती घेऊ शकतो. तर प्रत्येक व्यक्ती इतरांपेक्षा काही ना काही बाबतीत वेगळी असते. म्हणजेच विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता, आवड, निवड, क्षमता, स्वभाव, शिकण्याचा वेग, कौशल्य, तसंच शारीरिक व मानसिक गुणधर्म यामध्ये आढळणारा फरक म्हणजे व्यक्तिभेद होय. अशा व्यक्तिभेदची आपण थोडक्यात व्याख्या करू शकतो. तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांमध्ये दिसणारे वैयक्तिक फरक म्हणजे व्यक्तिभेद होय. जे त्यांच्यामध्ये दिसतात आपल्याला, मग ते बुद्धिमत्तेमध्ये असतील, आवडी असतील किंवा त्यांच्या शिकण्याच्या वेगमध्ये असतील, शारीरिक बदल असतील किंवा कौशल्य असतील किंवा मानसिक गुणधर्म असतील, यामध्ये जे फरक आपल्याला दिसून येतात. दोन्ही जुळे भाऊ जरी असले तरी त्यामध्ये 2 फरक आपल्याला नक्की दिसून येतात. त्यालाच व्यक्तिभेद असं म्हटलं जातं. यानंतर व्यक्तिभेदच्या व्याख्या आपण पाहूया. तर स्किनर यांच्या मते प्रत्येक व्यक्ती इतरांपेक्षा शारीरिक, मानसिक, भावनिक बाबतीत वेगळी असते. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीमध्ये 2 जरी कितीही जवळच्या व्यक्ती असल्या किंवा कितीही नात्यातल्या व्यक्ती असल्या, तरी त्यामध्ये कितीही सारखेपणा असला, तरी फरक मात्र आपल्याला दिसून येतो. म्हणजेच प्रत्येक व्यक्ती इतरांपेक्षा शारीरिक, मानसिक आणि भावनिक बाबतीत वेगवेगळी असते. तर क्रोक्रोच्या मते व्यक्तीमध्ये आढळणारे गुणधर्म, क्षमता आणि वर्तनातील फरक म्हणजे व्यक्तिभेद होय. स्किनरच्या मते शारीरिक, मानसिक आणि भावनिक आहेत. तर क्रोक्रोच्या मते गुणधर्म, क्षमता आणि वर्तनातील फरक असे बदल आहेत दोघांच्या मतानुसार. तर या ठिकाणी व्यक्तिभेदातील प्रकार यावर चर्चा करत असताना आपल्याला असं आढळून येतं, की कोणत्या बाबतीत आपण त्यातील फरक समजून घेऊ शकतो. तर व्यक्तिभेदामधील फरकाचा अभ्यास करताना आपल्याला खालील बाबतीत फरक दिसून येतो. ते म्हणजे शारीरिक भेद, उंची, वजन, आरोग्य, शक्ती किंवा ताकद आपण म्हणतो किंवा त्याची शरीराची ठेवण या बाबतीत आपल्याला शारीरिक भेदामध्ये फरक असल्याची दिसून येतं. तर बौद्धिक फरकामध्ये किंवा बौद्धिक भेदामध्ये बुद्धिमत्ता, समजण्याची क्षमता, त्याची गती या बाबींचा यामध्ये बौद्धिक भेदामध्ये आपल्याला फरक आढळून येतो. म्हणजे त्या 2 व्यक्तींमध्ये असणारा फरक कसा आहे यातून आपल्याला दिसून येतं. तर तिसरा आहे भावनिक भेद. भावनिक म्हणजे त्या भावनिक ज्या काही आहेत त्या राग, आनंद, भीती, संवेदनशीलता या बाबींचा या भावनिक भेद या बाबींमध्ये समावेश होतो. या प्रकारांचा असणारा फरक या ठिकाणी आपल्याला व्यक्तिभेदमध्ये मधील भावनिक भेद या प्रकारामध्ये फरक दिसून येतो. तर चौथा आहे आवडी-निवडीचा भेद. म्हणजेच काहींना खेळ आवडतो, काहींना वाचन आवडतं, काहींना लेखन आवडतं, काहींना गायन आवडतं, तर काहींना हे काहीच आवडत नाही आणि काहींना या सगळ्याच गोष्टी आवडतात. म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येकाच्या आवडी फरक असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर 5वा मुद्दा आहे अभ्यासाच्या वेगातील भेद. काही मुलं लवकर शिकतात, काही मुलांना खूप वेळ लागतो. काही मुलांना त्या ठिकाणी त्या गोष्टी समजण्यासाठी वेळ लागतो, तर काही मुलांना एकदा जरी त्या बाबींवरती चर्चा ऐकली किंवा केली, तरी त्या गोष्टी लगेच समजतात किंवा शिकतात. असा अभ्यासाच्या वेगातील फरक या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. तर सामाजिक भेद, काही मुलांना मित्र-मैत्रिणींसोबत वागण्याची पद्धत म्हणजे जास्त राहायला आवडतं, तर काही मुलांना मित्र-मैत्रिणी बनवायला पण आवडत नाही. अशा पद्धतीने व्यक्तिभेदाचे साधारण 6 प्रकारामध्ये आपल्याला फरक दिसून येतो. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे व्यक्तिभेदाची कारणं काय-काय असू शकतात. तर वंश परंपरा, पर्यावरण, घरचे वातावरण, शिक्षण आणि अनुभव, आहार आणि आरोग्य अशा बाबींचा यामध्ये समावेश होतो. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर
वंश परंपरा याचा परिणाम आपल्या व्यक्तिभेदावरती जास्त होतो, पर्यावरणाचा होतो आणि घरच्या वातावरणाचा, शिक्षण आणि अनुभव आहाराचा थोडाफार प्रमाणात या ठिकाणी परिणाम आपल्या व्यक्तिभेदावरती होतो. यानंतर अध्यापनात व्यक्तिभेदाचं महत्त्व काय काय आहे? शिक्षकाने वर्गात व्यक्तिभेद लक्षात घेणं आवश्यक असतं. कारण का? तर सर्व विद्यार्थी एकसारखे शिकत नाहीत, हे आपल्याला देखील माहीत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता वेगळी असते. त्याचबरोबर योग्य अध्यापन पद्धतीची निवड आपल्याला करता आली पाहिजे तर किंवा करता येते शिक्षकांना. कमकुवत विद्यार्थ्यांना मदत करता येते आणि गुणी विद्यार्थ्यांचा विकास करण्यामध्ये आपल्याला सहकार्य होतं. म्हणजेच गुणी विद्यार्थ्यांचा किंवा बुद्धिवान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला या व्यक्तिभेदामधील बाबींचा या ठिकाणी सहकार्य मिळतं. त्याचबरोबर व्यक्तिभेद लक्षात घेण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत आपण किंवा कशा पद्धतीने आपण व्यक्तिभेद जाणून घेऊ शकतो? तर त्यामधल्या एक 4-5 पद्धती आहेत. त्यामध्ये गट अध्यापन पद्धतीने जर आपण केलं तर त्यामधून व्यक्तिभेद आपल्याला लगेच दिसून येतो. विविध अध्यापनाच्या साधनांचा वापर केला तर यामधून देखील आपल्याला व्यक्तिभेद लक्षात येतो. विद्यार्थ्यांना स्वतंत्र काम दिलं तरी देखील आपल्याला त्यामधला व्यक्तिभेद लक्षात येतो आणि पूरक अध्यापन म्हणतात रिमेडियल टीचिंग त्यामधून देखील आपल्याला व्यक्तिभेद लक्षात येतात. आणि 5वा मुद्दा आहे विद्यार्थ्यांच्या आवडीप्रमाणे क्रिया देणे. ज्या त्यांना जास्त आवडीने करण्यासाठी म्हणजे लवकर होतात अशा बाबींमध्ये त्यांची किती व्यक्तिभेद आहे हे यातून आपल्याला समजतं. थोडक्यात सांगायचं झालं तर वर्गातील प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो. त्यामुळे शिक्षकाने विद्यार्थ्याच्या व्यक्तिभेदाचा विचार करून अध्यापन केलं तर शिक्षण अधिक प्रभावी व परिणामकारक होते. आता व्यक्तिभेदाची व्याख्या पाहत असताना आपल्याला स्किनर यांच्या मतानुसार प्रत्येक व्यक्ती इतर व्यक्तीपेक्षा शारीरिक, मानसिक, भावनिक गुणधर्मांमध्ये वेगवेगळी असते. या फरकालाच व्यक्तिभेद म्हणतात, असं स्किनर यांच्या मतानुसार आहे. तर क्रोक्रो यांच्या मतानुसार व्यक्ती व्यक्ती व्यक्तीमध्ये बुद्धिमत्ता, क्षमता, आवड-निवड आणि वर्तन यामध्ये आढळणारे फरक म्हणजे व्यक्तिभेद होय. अशा पद्धतीने क्रोक्रो यांच्या मतानुसार आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर व्यक्तीच्या गुणधर्म, क्षमता, स्वभाव, शिकण्याच्या पद्धतीतील फरकाला व्यक्तिभेद असे म्हणतात. या ठिकाणी याची व्याप्ती पाहत असताना व्यक्तिभेदातील व्याप्ती पाहत असताना खालील बाबीमध्ये व्यापक स्वरूपामध्ये आपल्याला माहिती मिळून जाते. यामध्ये शारीरिक व्याप्तीमध्ये उंची, वजन, शारीरिक आरोग्य, शारीरिक ताकद यामध्ये फरक असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर बौद्धिक व्याप्तीमध्ये बुद्धिमत्ता, समजण्याची क्षमता, विचारशक्ती यामध्ये फरक असल्याचं आपल्याला आढळून येतं. भावनिक व्याप्तीमध्ये राग, आनंद, भीती, संवेदनशीलता यासारख्या भावनांमध्ये फरक असल्याचं आपल्याला आढळतं. तर सामाजिक व्याप्तीमध्ये इतरांशी वागण्याची पद्धत, सहकार्याची भावना, नेतृत्व गुण या बाबी आपल्याला त्यातून दिसून येतात. तर 5वा मुद्दा आहे आवड, निवड, अभिरुची. यामध्ये काही विद्यार्थ्यांना खेळ, काहींना वाचन किंवा कला आवडते. या अशा पद्धतीने आवडीनिवडीवरून किंवा अभिरुचीवरून आपण त्यांची फरक समजू शकतो. अभ्यासाच्या गतीतील फरक, काही विद्यार्थी लवकर शिकतात, काहींना जास्त वेळ लागतो. अशा पद्धतीने अभ्यासाच्या गतीतील फरकानुसार देखील आपण व्यक्तिभेद समजून घेऊ शकतो. 7वा मुद्दा आहे कौशल्य व प्रतिभा. संगीत, चित्रकला, क्रीडा, लेखन इत्यादी कौशल्यामध्ये फरक आपल्याला आढळून येतात. त्यालाच व्यक्तिभेद आपण समजून घेऊ शकतो. आणि शेवटचा मुद्दा आहे वर्तन व व्यक्तिमत्व. म्हणजेच आत्मविश्वास, लाजाळूपणा, धाडस, स्वभाव यामध्ये जो फरक असतो यावरून व्यक्तिभेद आपल्याला लवकर लक्षात येतो. थोडक्यात सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक, बौद्धिक अशा सर्व क्षेत्रामध्ये आढळणारा फरक व्यक्तिभेदाच्या व्याप्तीमध्ये येतो. आता व्यक्तिभेदामधील उद्दिष्टे काय काय असतील तर यावर थोडक्यात चर्चा करूया आपण. व्यक्तिभेदामध्येच्या उद्दिष्टांचा विचार करताना आपल्याला असं दिसून येतं की विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक फरक ओळखणे हे एक उद्दिष्ट आहे आपलं. दुसरं उद्दिष्ट आहे प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमता, आवड व गरजा समजून घेणे. तिसरं उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांच्या योग्य विकासासाठी योग्य अध्यापन पद्धती निवडणे. या ठिकाणी चौथं उद्दिष्ट आहे
हुशार व मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणे. तर 5वं उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांच्या गुणांचा विकास आणि कमतरता दूर करणे. 6वं उद्दिष्ट आहे प्रभावी व परिणामकारक अध्यापन करणे. तर 7वं उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांना स्वतःच्या क्षमतेनुसार प्रगतीची संधी देणे. आणि 8वं उद्दिष्ट आहे शिक्षण प्रक्रिया विद्यार्थी केंद्रित बनवणे. अशा प्रकारे 8 उद्दिष्ट या ठिकाणी आपण अभ्यासतो आणि यावर आधारित आपल्याला प्रश्न येऊ शकतात. तर यानंतर व्यक्तिभेद या मुद्द्याची वैशिष्ट्ये काय काय असू शकतात यावर आपण चर्चा करूया. सर्व व्यक्तीमध्ये आढळतोय म्हणजेच व्यक्तिभेद हे प्रत्येक व्यक्ती काही ना काही बाबतीत इतरांपेक्षा वेगळी असते. त्यामध्ये रंग, रूप असेल किंवा शरीराची ठेवण असेल, विचारशक्ती असेल, त्यांचं वर्तन असेल, त्यामधला गती असेल अभ्यासाची किंवा त्यांची विचार करण्याची पद्धती असेल किंवा राहणीमान असेल, यामध्ये आपल्याला फरक असल्याचं आढळून येतं. सार्वत्रिक स्वरूप काय असू शकतं? तर व्यक्तिभेद सर्व ठिकाणी व सर्व वयोगटामध्ये आढळतो. म्हणजेच लहान मुलांमध्येच फरक असतो अशातला भाग नाहीये. तर सर्वच वयोगटातील म्हणजे मानवामध्ये हा फरक असल्याचं आपल्याला आढळून येतं. यानंतर तिसरा वैशिष्ट्य आहे शारीरिक व मानसिक दोन्ही प्रकारचा फरक असतो. म्हणजेच उंची, वजन यासारखे शारीरिक तर बुद्धिमत्ता, स्वभाव यासारखे मानसिक भेद या ठिकाणी दिसतात. 4था मुद्दा आहे वंश परंपरा व पर्यावरण यांचा परिणाम. व्यक्तिभेद निर्माण होण्यात दोन्ही घटकांचा प्रभाव असतो. त्यामध्ये वंश परंपरा आणि पर्यावरण यांचा. तर 5वा वैशिष्ट्य आहे शिकण्याच्या गतीत फरक दिसतो. म्हणजे काही विद्यार्थी लवकर शिकतात तर काही विद्यार्थ्यांना शिकण्यामध्ये वेळ लागतो, हे एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर व्यक्तिभेद स्थिर नसतो. व्यक्तीचा अनुभव, शिक्षण आणि वातावरणानुसार व्यक्तिभेद बदलतो. हा एक मुद्दा महत्वाचा आहे की त्या ठिकाणी व्यक्तिभेद हा स्थिर नसतो. व्यक्तीच्या अनुभव, शिक्षण, वातावरणानुसार व्यक्तिभेद बदलू शकतो. अध्यापनावर परिणाम करतो. थोडक्यात व्यक्तिभेद लक्षात घेऊन शिक्षकाने अध्यापन पद्धती ठरवावी लागते आणि हे आपल्याला शिक्षक या नात्याने वर्गात करावं लागणार आहे. त्या दृष्टीने आपण करतो देखील. म्हणून हे आपल्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे. तर 8वा मुद्दा आहे वैशिष्ट्य आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित व्यक्तिभेद समजल्यास प्रत्येक विद्यार्थ्याचा योग्य विकास करता येतो. अशा पद्धतीने 8 मुद्द्यांच्या आधारे आपण वैशिष्ट्ये सांगू शकतो. यानंतर आपण पाहूया व्यक्तिभेद यासाठी असणारे सिद्धांत. या सिद्धांताचा अभ्यास करताना आपल्याला असं दिसून येईल की व्यक्तिभेद कसा निर्माण होतो याबाबत मानसशास्त्रज्ञांनी काही सिद्धांत मांडले. तर ते सिद्धांत आपण पाहूया. त्यातील पहिला सिद्धांत आहे वंश परंपरा सिद्धांत. या सिद्धांतानुसार व्यक्तिभेदाचे मुख्य कारण त्यांनी वंश परंपरा हे मानलेलं आहे. म्हणजेच विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता, स्वभाव, शारीरिक रचना इत्यादी गुण आईवडिलांकडून येत असतात. म्हणजे मिळतात त्याला देणगी स्वरूपामध्ये. आणि यातील एक दुरुस्ती आहे बुद्धिमत्ता ही त्याला त्याच्या आईकडून मिळत असते. हे परवाच मी पाठीमागच्या देखील आपल्या चर्चेमध्ये सांगितलंय. मागच 1-2 महिन्याखाली जो पेपर पब्लिश झाला त्यामध्ये आईकडून बुद्धिमत्ता मिळत असते. तर स्वभाव, शारीरिक रचना वगैरे आई वडिलांकडून कॉमन मध्ये मिळत असतात. त्या कुणावरही असू शकतात, आईसारख्या किंवा वडिलांसारख्या. उदाहरणार्थ हुशार पालकांची मुले अनेकदा बुद्धिमान असण्याची शक्यता जास्त असते. आणि असंच हुशारच पालकांची मुले हुशार असतात असाही भाग नाही. तर ज्या घरात दोन्ही पालक अशिक्षित आहेत त्या घरातील मुलं देखील हुशार असू शकतात. त्यानंतर पर्यावरण सिद्धांत. या सिद्धांतानुसार त्या ठिकाणी व्यक्तिभेदाचे कारण हे पर्यावरण असं मांडलेलं आहे. यामध्ये घर, शाळा, समाज, मित्र, संस्कार, शिक्षण या सर्व गोष्टींचा व्यक्तीच्या विकासावर प्रभाव पडत असतो. उदाहरणार्थ चांगले शैक्षणिक वातावरण मिळाल्यास विद्यार्थी अधिक प्रगती करतो. जर चांगलं वातावरण त्याला मिळालं तर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये जडणघडण होत राहते. अशासाठी या सिद्धांतामध्ये
घर, शाळा, समाज आणि थोडक्यात सामाजिक बाबींचा किंवा पर्यावरणाचा यामध्ये समावेश केलेला आहे. तिसरा सिद्धांत आहे परस्पर संवाद सिद्धांत. या सिद्धांतानुसार व्यक्तिभेद, वंश परंपरा आणि पर्यावरण यांच्या एकत्रित परिणामामुळे निर्माण होतो असं आपल्याला दिसून येतं. यामध्ये उदाहरण सांगताना विद्यार्थ्याला चांगली बुद्धिमत्ता म्हणजेच वंश परंपरा आणि चांगले शिक्षण म्हणजे पर्यावरण मिळाल्यास त्याचा विकास अधिक प्रमाणात झाल्याचं आपल्याला आढळून येतं. अशा पद्धतीने या परस्पर संवाद या बाबीवर आपण सामाजिक बाबींचा किंवा पर्यावरण परस्पर संवाद या बाबींचा आपण या ठिकाणी अभ्यास करतो. तर थोडक्यात व्यक्तिभेद समजून घेतल्यास शिक्षकाला विद्यार्थ्याच्या क्षमता, आवड व गरजानुसार अध्यापन करता येते. त्याचबरोबर शिक्षण अधिक प्रभावी बनते. आता व्यक्तिभेद बद्दल तज्ञांची काही मतं येतं ते आपण थोडक्यात अभ्यासू. बी.एफ. स्किनरच्या मते आपण 2 वेळा व्याख्यावरती पाहिली. प्रत्येक व्यक्ती इतर व्यक्तीपेक्षा शारीरिक, मानसिक आणि भावनिक बाबतीत भिन्न असते. म्हणजे त्याच्या या 3 शब्दाला भिन्नता त्याने मांडलेली. शारीरिक, मानसिक आणि भावनिक बाबतीमध्ये भिन्नता असते. या फरकाला व्यक्तिभेद असं म्हणतात. तर क्रोक्रोच्या मते या ठिकाणी व्यक्तीमध्ये बुद्धिमत्ता, क्षमता, आवड-निवड आणि वर्तन यामध्ये आपल्याला फरक असल्याचं आढळून येतं. म्हणजेच या 4 शब्दांना क्रोक्रो त्या ठिकाणी महत्त्वाचे मानतात. या 4 मुद्द्यांच्या आधारे फरक असेल तर ते व्यक्तिभेद आहेत असं आपण क्रोक्रो यांच्या मतानुसार म्हणू शकतो. तर एलिझाबेथ हर्लॉकच्या मते शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक अशा या 4 मुद्द्यांना त्या गुणधर्मामध्ये फरक आढळले की ते व्यक्तिभेदामध्ये समाविष्ट केले जातात. अशा पद्धतीने त्याला व्यक्तिभेद असं आपण म्हणू शकतो. तर जेम्स ड्रेवरच्या मते मानवामध्ये आढळणारे शारीरिक, मानसिक गुणधर्म यातील फरक वैयक्तिक फरक म्हणजे व्यक्तिभेद होय. तर चार्ल्स स्किनरच्या मते 2 स्किनर आहेत, बी.एफ. स्किनर आणि चार्ल्स स्किनर. तर प्रत्येक व्यक्तीची क्षमता, आवड आणि वर्तन वेगवेगळे असते. त्यामुळे शिक्षणात व्यक्तिभेद महत्त्वाचा मानला जातो. म्हणजे क्षमता, आवड आणि वर्तन या 3 शब्दांवर आधारित या चार्ल्सची व्याख्या या ठिकाणी महत्त्वाची आहे. अशा पद्धतीने या 5 व्याख्या आपण समजून घेतल्यानंतर आपण पुढे जाऊया. तर या सर्व तज्ञांच्या मतानुसार याचा जर सार काढला तर थोडक्यात असं म्हणता येईल की व्यक्तीचे गुणधर्म, क्षमता, बुद्धिमत्ता, स्वभाव आणि वर्तनातील फरकाला त्या ठिकाणी व्यक्तिभेद असे म्हणतात. यानंतर आपण पुढे पाहूया की यातील व्यक्तिभेदातील महत्त्वाचे मुद्दे काय काय आहेत. व्यक्तिभेदातील महत्त्वाचे मुद्दे यांचा अभ्यास करत असताना प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो. हे आपण वरच्या व्याख्यानांमध्ये पाहिलंच आहे किंवा माहिती समजून घेताना आपण त्याला अभ्यासलंच आहे. तर कोणतेही 2 विद्यार्थ्यांची क्षमता, बुद्धिमत्ता, आवड, निवड पूर्णपणे सारखी नसते. कोणत्याही 2 विद्यार्थ्यांमध्ये सारखेपणा येत नाही. हा फरक आपल्याला दिसून येतो. यानंतर शिकण्याच्या गतीत फरक असतो. म्हणजेच काही विद्यार्थी लवकर समजून घेतात तर काहींना अधिक वेळ लागतो. हा फरक या दोन्हीमध्ये आहे. तिसरा आहे वंश परंपरा आणि पर्यावरणाचा प्रभाव. या दोन्हीचा या ठिकाणी या व्यक्तिभेदावरती परिणाम असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये आहेत शाळा, घर, समाज, संस्कार या गोष्टींचा या ठिकाणी या वंश परंपरेच्या आणि पर्यावरणाच्या या ठिकाणी परिणाम त्या व्यक्तिभेदावर झाल्याचं आपल्याला दिसून येतं. अध्यापन पद्धतीवर परिणाम काय होतो तर शिक्षकाने विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार विविध अध्यापन पद्धती वापरणे महत्त्वाचे आहे. या ठिकाणी शिक्षकावर अवलंबून आहे की कोणती पद्धत आपण वापरावी आणि हे जर शिक्षकांनी लक्षात घेतलं नाही तर परिणामकारक अध्यापन होत नाही. सर्व विद्यार्थ्यांना विकास शक्य होतो. म्हणजे जर व्यक्तिभेद लक्षात घेतला
तर हुशार विद्यार्थी मागे राहत नाहीत आणि मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण योग्य संधी दिल्यामुळे ते देखील पुढे येण्यासाठी मदत होते. म्हणजेच सर्व विद्यार्थ्यांचा विकास करण्यात आपल्याला व्यक्तिभेदाचा हातभार लागतो किंवा मदत होते. यानंतर आहे विद्यार्थी केंद्रित शिक्षणाला प्रोत्साहन. यामध्ये आपण ज्यासाठी अट्टहास करतोय प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजा लक्षात घेऊन त्या दृष्टीने आपण अध्यापन करणे म्हणजेच विद्यार्थी केंद्रित शिक्षणाला आपण प्रोत्साहन देत आहोत. यानंतर 7वा मुद्दा आहे योग्य मार्गदर्शन शक्य. म्हणजेच विद्यार्थ्याच्या आवडी-निवडीनुसार त्याला योग्य त्या दिशा देता येतात. त्याला योग्य प्रकारे आपल्याला मार्गदर्शन करता येते. आणि 8वा मुद्दा आहे शिक्षण अधिक प्रभावी होते. म्हणजेच व्यक्तिभेद समजून अध्यापन केल्यास शिकण्याची प्रक्रिया अधिक परिणामकारक झाल्याचे आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे या 8 मुद्द्यांचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करता येतो. यानंतर या पाठातील सर्वात महत्त्वाचे असणारे घटक कोणते कोणते आहेत आणि कोणत्या याच्यावरती आपल्याला परीक्षेसाठी येऊ शकतात मुद्दे ते आपण पाहूया. व्यक्तिभेदाची संकल्पना व अर्थ अगोदर आपण समजून घेणं गरजेचं आहे. काय नेमका अर्थ आहे त्याचा? त्यानंतर व्यक्तिभेदाची व्याख्या आपण समजणं गरजेचं आहे. यामध्ये स्किनर, क्रोक्रो यांची जी व्याख्या दिलेल्या आहेत आपण वरती त्या देखील समजणं. व्यक्तिभेदाची वैशिष्ट्ये, व्यक्तिभेदाची कारणे, त्यामध्ये वंश परंपरा आणि पर्यावरण हे 2 कारणे आहेत. व्यक्तिभेदाचे प्रकार त्यामध्ये शारीरिक, बौद्धिक, भावनिक, सामाजिक आणि आवड-निवड हे प्रकार आपण त्यामध्ये येतात. व्यक्तिभेदाची व्याप्ती समजणं गरजेचं आहे. त्याचबरोबर व्यक्तिभेदाचे सिद्धांत कोणते कोणते आहेत तर वंश परंपरा सिद्धांत, पर्यावरण सिद्धांत, परस्पर संवाद सिद्धांत हे सिद्धांत त्या ठिकाणी येतात. तर अध्यापनात व्यक्तिभेदाचे महत्त्व. आपल्याला अध्यापन करण्यासाठी आपण आताच पाहिलं व्यक्तिभेदाचं त्या ठिकाणी सहकार्य लाभतं आणि त्या दृष्टीने आपण अध्यापन करू शकतो. तर 9वा मुद्दा आहे व्यक्तिभेद लक्षात घेण्यासाठी शिक्षकाचे उपाय किंवा काय करायचं शिक्षकांनी. त्यामध्ये गट पद्धती, पूरक अध्यापन, विविध अध्यापन साधने यांचा वापर करणे. आणि 10वा मुद्दा आहे व्यक्तिभेद आणि विद्यार्थी केंद्रित शिक्षण यांचा संबंध. या ठिकाणी या 10 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला येऊ शकतात. त्यानंतर आहे टी परीक्षेसाठी आपल्याला साधारण संकल्पना, व्याख्या, कारणे, सिद्धांत आणि अध्यापनातील उपयोग या बाबीवरून आधारित MCQ विचारले जातील. ते MCQ आपण आता याच्यावरती आपल्या स्टडी मटेरियलमध्ये ठेवलेले आहेत. तर ते अपलोड केलेले हे MCQ वाचा. त्याचबरोबर त्यावर आधारित असणारे प्रश्न म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपात दिलेले आहेत आपण ते देखील अभ्यासा. आणि त्या दृष्टीने आजचा स्टडी मटेरियल पूर्ण झाल्यानंतर आपण त्या आजच्या घटकावर आधारित असणारी 50 प्रश्नांची टेस्ट स्वरूपातली प्रश्नपत्रिका आपण त्या ठिकाणी अपलोड करतोय. ती देखील आपण सोडवावी जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव होईल आणि आपल्याला MCQ लक्षात येतील. अशा पद्धतीने आजच्या या घटकावर आपण थिअरी स्वरूपात चर्चा केलेली आहे. जे MCQ आहेत ते आपण आपल्या ह्याच्यात जाऊन पहा. यानंतर दुसरी एक सांगायची की बऱ्याच जणांना टीचमेंटमध्ये लॉक यायला लागले. तर आपण असं करूया त्यासाठी 1-2 दिवस वेळ द्या. 2 दिवसात आपण सर्व साहित्य दुसरीकडे आपण शिफ्ट करून आपल्याला म्हणजे ह्याच्यासाठी देऊया. या टीचमेंटचा ॲप आपण फक्त लॉग इनसाठी वापरूया. म्हणजे तुम्हाला लाईव्ह मीटिंगसाठी उपयोग होईल. जेवढं तोपर्यंत यातला वापरता येईल तोपर्यंत वापरा. नंतर आपण त्याला 2 दिवसामध्ये मी शिफ्ट करतो दुसरीकडे, ज्या ठिकाणी आपल्याला कायमस्वरूपी ओपन राहील. आता त्यामध्ये काय होतंय की बऱ्याच जणांचं आले कंप्लीट की त्या ठिकाणी लॉक पडतंय. त्यात आपल्याला अशा हिंट देणाऱ्या बाबी येतात आणि आपण त्याच्यावरती टच झालं की आपण त्या दृष्टीने पुढे जातो आणि आपलं लॉक पडत जातंय. तर ते होऊ नये आणि त्यापासून वाचण्यासाठी आपण पर्याय तो काढूया. 1-2 दिवसामध्ये, उद्या शनिवार आहे, रविवार म्हणजे सोमवारपासून आपल्याला नवीन व्यासपीठ उपलब्ध करून देऊ, ज्या ठिकाणी सर्व मटेरियल असेल आणि त्याला लॉक मात्र नसेल. ते फ्री ऑफ राहणार आहे. फक्त एवढंच आहे की त्याला लिंक राहील. त्या लिंकवर आपल्याला टच करावं लागेल. इथे कसं होतं की टॅब होता, टॅबवर आपण लगेच करू शकत होता. तर तिकडे देखील करायचा आपण प्रयत्न करूया. जर झालं लवकर तर ठीकच आहे, परंतु 1-2 दिवसामध्ये त्याचं काम पूर्ण करूया. अशा पद्धतीने आजच्या घटकावर आपण चर्चा केली.
जर आणखीन कोणाला काय बोलायचं असेल तर आपण बोलू शकता. हॅलो सर. सर ते काय होतं जोड्या लावामध्ये एक अ गट एका पेजवर आणि ब गट एका पेजवर गेलाय, त्यामुळं सोडवताना जरा तर हे होतं जरा. ओके ओके ओके. माझ्या बी ते आलता बरं का मुद्दा लक्षात. मी काही ठिकाणी केलंय, करतो मी दुरुस्ती, पण राहते. पण म्हणजे जोड्या आणि आणखीन एक आहे, आपण सुचवलं तो चांगला मुद्दा आहे. जोड्या एकाच ठिकाणी याव्यात, म्हणजे त्याचे पर्याय हा आणि जोड्या. जोड्या, बरोबर आहे सर? हो हो हो. ते हा, आणि वेगवेगळ्या आणखीन पेजवर एक आहे. काय होतं आणि ते सर काय होतं माहिती, ते फॉन्ट आपण मोठा केला का, आपण झूम केल्यानंतर ते फॉन्ट मोठा होतो पुढच्या बरोबर आहे, पेजला परत बरोबर आहे. आणखी. हा. मग ते बदल करावा लागतो पुढं मागं, म्हणजे एकाच पेजवर यावं असं करून देतो. हो हो हो. हो, नक्की नक्की. आणखीन ते आपल्या विधान वगैरे आहेत ना, म्हणजे त्या हो विधान आणि कारण ते देखील एकाच पेजवर येईल अशा स्वरूपात करून देतो. किंवा आपले ह्याचं कोणतं केस स्टडी देखील म्हणजे जवळपास पर्याय आणि प्रश्न आणि त्यांची ही एकाच ठिकाणी येईल, एकाच पेजवर, अशा स्वरूपातले पेज सेटअप करून देण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच. चांगला हो मुद्दा आहे सर. माझ्या एकवेळेस लक्षात आला होता, मी काही ठिकाणी केलं बरं का दुरुस्त, परंतु काही हो. ठिकाणी राहिलं, पण सगळ्याच ठिकाणी करण्याचा नक्की प्रयत्न करतो आता. चालतंय. ठीक आहे. ओके सर. धन्यवाद सर. धन्यवाद. आपल्यापैकी केंद्र प्रमुखाची परीक्षा दिली का कोणी? केंद्र प्रमुखचे नाही तुम्ही नाही दिली दिली. होती का देवाली सर? नाही बरं नाही. बरं. लागलाय, आज निकाल लागलाय त्याचा. बघा, दिली असेल हो तर, पण त्याला टीएटी दोन्ही कंपल्सरी मागितले त्यांनी. हो, दोन्ही कंपल्सरी माहिती. मुख्याध्यापकने दिली, हा, त्यांना 134 मार्क. असं आहे का? हम्म. बरं बरं. नाही, त्याची मेरिट लिस्ट येईल जिल्हा वाईज, त्यानंतर मग सिलेक्शन यादी येईल आणि मग त्याची पुढची प्रोसेस काय असेल ती होऊन जाईल. हो. नक्की. चला, आपण मी करतो ते सगळं शिफ्ट करतो 2 दिवसात, तुम्हाला म्हणजे वेगळंही करून देतो. कारण काय, बऱ्याच जणांना ते लॉक असल्याच्या अडचणी यायला तर ते होऊ नये. हम्म. कारण सतत नंबर चेंज करणं, नंबर बदलणं, लॉग इन करणं हे होणार नाही. त्याऐवजी आपलं हम्म. कायमच राहणं. अजून थोडं मटेरियल, ज्यावेळेस आपलं मटेरियल वाढेल आणखीन, त्यावेळेस मग एवढं टोटली शिफ्ट करणं नाही चेंज होणार. तर आपण कमी आहे तोपर्यंतच करून घेऊ. हो. चालतंय. धन्यवाद सर. धन्यवाद. सर्वांना शुभरात्री. सराव करा जेवढं जमेल एवढा. नंतर आपण 2 दिवसामध्ये करूया. सहज तुमच्यासाठी ओपन करून ठेवूया. ओके, चालेल. सगळ्यांना थांबूया आपण या ठिकाणी आता.